धाराशिव जिल्ह्यामध्ये जोरदार वादळी वाऱ्यामुळे द्राक्ष बागांचं मोठं नुकसान झालंय। भूम तालुक्यामधील ढगे चिंचपूर इथल्या शेतकरी अक्षय ढगे यांच्या 2 एकर क्षेत्रातील द्राक्ष बाग जोरदार वादळी वाऱ्यामुळे एका रात्रीत अक्षरशः आडवी झालीय। उभ्या असलेल्या द्राक्षवेली वादळी वाऱ्याच्या तडाख्यात अडकल्या आणि त्यामुळे अंदाजे 30 ते 40 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय। तर या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी यांनी। पाहूयात। धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी हा सातत्याने संकटात असलेला पाहायला मिळतो। यावेळी देखील धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील ढगे चिंचपूर येथील एका शेतकऱ्यावर मोठं संकट जे आहे ते ओढवलेलं पाहायला मिळते। आपण ढगे चिंचपूर येथील एका द्राक्ष बागेमध्ये आहोत। 2 एकरातील द्राक्ष बाग आहे आणि अक्षरशः पूर्णपणे जमीनदोस्त झालेली ही द्राक्ष बाग जी आहे ती आपण या ठिकाणी पाहू शकतोय। मोठ्या प्रमाणात वारं आलं आणि या ठिकाणी या वारं आणि वादळामुळे जे आहे ती द्राक्ष बाग अक्षरशः जमीनदोस्त झालेली आहे। या ठिकाणी जर बघितलं तर अँगल दिसतात आपल्याला लोखंडी, ते देखील या वाऱ्याच्या झोतानं कुठेतरी वाकडे झालेले पाहायला मिळतात। हातातोंडाशी आलेला घास आहे। या ठिकाणी जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात बाग जी आहे ती लगडलेली पाहायला मिळते आणि संपूर्ण द्राक्ष जी आहेत ती जमीनदोस्त होताना पाहायला मिळतात। शेतकरी आपल्यासोबत आहेत, आपण जाणून घेणार आहोत शेतकऱ्यांकडूनच। कधी लागवड केली होती? 4-5 वर्ष झालं लागवड केलेली होती। कधी आलं एवढं वारं? कधी काय झालं? हे काय रात्रीच आलं की रात्री 11 वाजता वारण पाऊस संगच होता। एवढे कष्ट केले होते, एवढं कष्ट केलं, कष्टाला काय बिना भाकरीची लेकर पाठ देते, पोटाला नीटनीटका खाचता नाही ती। अचानकच असलं किती नुकसान झाली। आता ही काय साधं आहे का? उभा करायचं सोपं आहे का ही एवढं मोठं? काय स्वप्न बघितले होते आता यातून? काय आता स्वप्न कितीतरी येतं। 12 महिन्याचं तारू असतं, ही 12 महिने कष्ट करायचं, एवढंच असते ते 4 दिवस। 30-40 टनाचं बाग आहे ही। आता ह्याच्या स्वप्न किती बी असते ती की शेतकऱ्याची काय असते त्याला। काय सांगायला नुकसान झालं मोठं? काय रात्री अचानक आलेल्या वादळाने आमच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतलाय। जी काय आमची स्वप्न होते ती सगळी ह्या बागेवर होते। रात्री घरी दारा काढून जाताना बाग माझी उभी होती अशी। ज्यावेळी सकाळी माझे वडील धार काढायला आले त्यावेळी सहज चक्कर मारली बागाकडे, तर सगळी बाग भुईसपाट झालेली होती। त्यांनी ज्यावेळी मला आणि माझ्या भावाला फोन लावला तेव्हा वडिलांना अक्षरशः शब्द फुटत लावता की काय झाले ते सांगायला। पण नुकसान झालेलं आमचं भरून निघणार नाही आणि वरून आता हे जे पडलंय हे उभं करायला पण येणारा खर्च आमच्याच्याने शक्य नाही। त्याच्यामुळे व्यापारी तर पाठ फिरवतात, पण शासनानं तरी आमच्याकडे पाठ फिरवू नये एवढीच अपेक्षा आहे मला। नक्की जर पाहिलं तर कुठेतरी व्यापाऱ्यांनी या संपूर्ण याच्याकडे पाठ फिरवलेले, मोठं नुकसान झालेलं आहे। कुठेतरी आता शासनानं तरी पाठ फिरवू नये अशीच अपेक्षा जी आहे ती कुठेतरी शेतकरी व्यक्त करताना पाहायला मिळतात। ओंकार कुलकर्णी, NDTV मराठी, चिंचपूर ढगे, धाराशिव।